हा सूर्य आहे म्हटलं आणि सूर्याकडे खूप 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 काय आहे, एनर्जी आहे आणि ती एनर्जी इथं आपल्याकडे येणार आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सूर्यापासून जी अर्थवरती जी एनर्जी येते ना बघा, त्याला आपण आपल्या भाषेमध्ये प्रकाश म्हणतो. पण सगळ्यांना माहित आहे की जी एनर्जी जी येते ना, त्या एनर्जीवरती बरीच वर्ष बराच गोंधळ चालू होता की एनर्जीचं एक्झॅक्ट स्वरूप कसं आहे, या एनर्जीचा एक्झॅक्ट फॉर्मॅट कसं आहे, याच्यावरती खूप सारी चर्चा चालली होती आणि ती चर्चा 2 मिनिटात आपल्याला बघायची. मग त्याच्यामध्ये एक ग्रेट सायंटिस्ट त्यांचं ओपिनियन कसं आहे, दुसरा माणूस ते काय सांगतो. मग इथं अगोदर सुरुवात होणार आहे परत न्यूटन सरांकडून. न्यूटन सरांनी फक्त काय मेकॅनिक्स मध्येच नाही काम केलं, इथंही त्यांचं काम आहे. मग न्यूटन सर काय सांगतात, मग न्यूटन सर सांगतात ते स्टडी करायचं का आपल्याला, तर बिलकुल नाही. आपण स्टडी करणार आहोत हायजीन्स थेअरी. कोणाची, हायजीनची. मग हायजीन सर काय बोलतात, मग याच्यामध्ये सगळ्यात मेन कॉन्सेप्ट असणार आहे वेव्ह फ्रंट. काय असणार आहे, वेव्ह फ्रंट. सगळ्यात मेन आणि सगळ्यात सोपी कॉन्सेप्ट आहे, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. मग वेव्ह फ्रंट कॉन्सेप्ट बघायची आणि मग विथ द हेल्प ऑफ वेव्ह थेअरी रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन परत आपल्याला प्रूव्ह करायचं. स्टेट बोर्डाला दिले म्हणून ते करायचं आणि थोडस पुढे गेलं की मग परत आपल्याला 2 वेव्हज एकत्र आल्या की अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन एकत्र आल्यानंतर काय घडणार हे परत एकदा बघायचं आणि ते बघितल्यानंतर मग मात्र आपण बघायचं इंटरफरन्स. मग हा टॉपिक तिथे होतो क्लिअर. ते झालं की पुढे डिफ्रॅक्शन आणि थोडासा पोर्शन मी काल पोलरायझेशनला बोललो होतो. मग आता मजा अशी आहे की सूर्यापासून जे आम्हाला एनर्जी भेटणार आहे, ही एनर्जी कशी आहे हे सांगण्यासाठी इतक्या साऱ्या सायंटिस्ट लोकांनी इतके सारे वर्ष प्रयत्न केलेले आहेत आणि त्याच्यापैकी पहिलं जे मी नाव घेणार आहे ते आपलं न्यूटन सरांचं आणि दुसरं जे नाव आहे ते हायजीन्स सरांचं. आता मजा अशी आहे की न्यूटन सरांचं जे ऑब्झर्वेशन आहे आणि हायजीन सरांचं याच्यामध्ये खूप 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 डिफरन्स आहे. न्यूटन सर जे बोलतात ना की तुम्हा आम्हाला आता जे दिसतं ते न्यूटन सर बोललेलं आहे. आता हे थोडस कॉन्ट्रडिक्शन आहे, वाय दिस कोलावरडी म्हणल्यासारखं. मजा बघा आता की लॉज ऑफ मोशन मध्ये जे बाकीच्या सायंटिस्ट लोकांना दिसलं त्याच्या एक्झॅक्टली उलट न्यूटन सरांनी सांगितलं. एखादा ऑब्जेक्ट कंटिन्यू मोशन मध्ये ठेवण्यासाठी कंटिन्यू फोर्स लावावा लागतो असं बाकीचे सायंटिस्ट म्हणायचे आणि न्यूटन सर म्हणले जर एखादा ऑब्जेक्ट कंटिन्यू मोशन मध्ये असेल तर तो कंटिन्यू मोशन मध्येच राहील. कधीपर्यंत, जोपर्यंत त्याच्यावर फोर्स पडत नाही तोपर्यंत. म्हणजे हे काय म्हणतात, त्याच्यावर फोर्स नाही पडायला पाहिजे तर तो मोशन मध्ये राहील. बाकीचे काय म्हणतात, त्याच्यावर फोर्स पडला तर तो मोशन मध्ये राहील. खरं काय खोटं काय नंतर आपल्याला कळलं. पण इथं मात्र न्यूटन सर जे दिसतं त्या काळामध्ये तेच बोलतात. आता तुम्हाला मला सगळ्यांना माहित आहे अप्रॉक्सिमेटली ह्या सगळ्या गोष्टी आहेत 1660 ते 1670च्या आसपासच्या. ह्या दोन्ही गोष्टी खूप मोठा डिफरन्स नाहीये. आता 1660 म्हटल्यानंतर आपला कमीत कमी महाराष्ट्रीयन आणि इनडायरेक्टली भारतीय लोकांना 16वा म्हणजे 17वा शतक म्हणायचं त्याला. ते गाजवलेलं आपल्या छत्रपतींनी. त्याच्यामुळे आपल्याला हे कोणी सांगू नये, बरोबर आहे की नाही. मग मुद्दा असा आहे की आपल्या छत्रपतींच्या काळामध्ये न्यूटन सर आणि हायजीन सर आहेत आणि ते आपल्याला काहीतरी सांगणार आहे. मग इमॅजिन करा बरं, एक साधं सोपं मला बोलायचं की आज या क्षणाला आमच्या घरावरती पत्रे आहेत आणि पत्र्याला एक खोल आहे. तुम्ही मला सांगा दुपारची वेळ असेल, सकाळची, संध्याकाळची, कधीही जेव्हा बऱ्यापैकी 10-11 वाजले किंवा 1-2 वाजलेले आहेत आणि सूर्य बऱ्यापैकी वरच्या बाजूला आहे, तरच घरावरची जी काही पत्रे आहेत त्याला जे होल आहे त्याच्यातून प्रकाश किरण आतमध्ये येतातच किंवा खिडकी उघडली खिडकीतला प्रकाश येतोच ना. मग हा प्रकाश कसा येतो, वाकडा तिकडा असतो का सरळ असतो, स्टेटस असतो ना. मग बेसिकली न्यूटन सर लाईटचा जो रस्ता आहे तो कसा पकडणार आहे, तर तो स्ट्रेट घेणार आहे. आणि इकडे हायजीन सर कशामध्ये असणार आहे, तर ते वेव्हज या नेचर मध्ये असणार आहे. आणि तेच रिझन आहे बाळांनो की जेव्हा आम्ही ऑप्टिक्सचा स्टडी करतो, ऑप्टिक्स म्हणजे स्टडी ऑफ लाईट, बरोबर आहे की नाही,
तेव्हा ऑप्टिक्सचा स्टडी हा रे ऑप्टिक्स आणि वेव्ह ऑप्टिक्स या दोन्ही मध्ये असतो. मग रे ऑप्टिक्स मध्ये लाईट कशी ट्रॅव्हल करते, तर वेव्ह ऑप्टिक्स मध्ये तुम्हाला माहित आहे वेव्ह म्हटलं की झिगझॅग ना, समजतं का? आणि आता आपल्याला जो आपला सिलेबस आहे तो हा आहे, पण आम्हाला हे समजून घ्यावं लागेल की न्यूटन सरांचं एक्झॅक्टली म्हणणं काय आहे, कारण ए कळाल्याशिवाय बी चांगलं कळणार नाही. आणि म्हणून आपण आता आपली जी सुरुवात आहे ही न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थिअरी म्हणून असेल. ऑब्विसली थिअरी वर्ड यूज केलाय. लगेच पुढची काय असेल, हायजिन्स वेव्ह थिअरी असेल. मग ह्या दोन्हीचं कंपॅरिझन होईल आणि दोन्हीची तुलना झाल्यानंतर, बऱ्यापैकी तुलना झाल्यानंतर मग आपण हायजिन सरांचं चालू करूया. ठीक आहे. तर आता शांत डोक्याने बघायचं. इथं पहिली गोष्ट आहे, म्हणजे आमची सुरुवात जी होणार आहे ती कोणापासून होणार आहे, न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थिअरी. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट बाळांनो, कॉर्पस्क्युलर किंवा कॉर्पस्कल्स काय असतात. तर बाळांनो हे खूप 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 छोटे, त्यालाच तुम्ही शब्द वापराल टायनी, काय असतात ते, पार्टिकल्स असतात. खूप 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 छोटे काय असतात ते, कण असतात. म्हणजे न्यूटन सर लाईट कुठल्या फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे येते म्हणतात, तर कणांच्या फॉर्मॅटमध्ये येते म्हणतात. लक्षात आलं का, छोटे छोटे कण असतात. मग लाईट जे आपल्याकडे येते ते कुठल्या फॉर्मॅटमध्ये असते, कणांच्या फॉर्मॅट. मग ते सांगतील तसं त्यांचं ऐकव, कारण न्यूटन सर 100% खरे नाही, 100% खोटे नाही. काही तर त्यांचं बरोबर पण आहे, काही तर बरंच चुकलेलं पण. तर मग त्यांचं म्हणणं फक्त ऐकू, त्याच्यानंतर हायजिन सरांचं म्हणणं ऐकू, दोघांचं थोडंसं कंपॅरिझन करू आणि मग आपापल्या कामाला लागू. तर बेसिकली तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे की हा जो आमचा सूर्य आहे आणि त्याच्याकडची जी आमच्याकडे एनर्जी येणार आहे, ज्याला काही लोक साध्या सोप्या भाषेमध्ये प्रकाश पण म्हणतात. तर न्यूटन सर ज्यावेळेस याच्यावरती बोलायला लागतात त्यावेळेस न्यूटन सर काय म्हणतात, सगळेच आहे टोटल दिलास तर बरंच होईल, मग सगळ्यांनाच देऊन टाकलं. हा अगोदर ते घ्या, 2-3 ठिकाणी देऊन बस करा बाकीच्या मध्ये इथं. ठीक आहे, ओके. हा आता डिस्टर्ब नको, तुमचं काम चालू द्या पटकन. इकडे येस, थोडस इकडे सरळ. ऋषभ दिसतोय ना, मी दिसलो पाहिजे अगोदर, मला तो दिसला पाहिजे, बरोबर आहे. झालं असेल की आणखी चालूच आहे नाही, ठीक आहे. शिल्लक काहीच नाही. गर्ल्स तुम्हाला सगळ्यांना भेटलं, बॉईज शिल्लक कोणाकडे राहिले, हा प्लीज पुढे द्या. कोणाला भेटलं नाही, असं कसं काय भेटलं. बरं ठीक आहे, 2 मिनिटं. बॉईज मध्ये कोण कोण राहिलं म्हटलं, अच्छा, अरे काहीतरी आकड्यांचा घोळ व्हायला. परत एकदा क्रॉस चेक करा. गर्ल्स मध्ये काही शिल्लक नाही. बर ठीक आहे, मयुरेशला ही आहे ती देतो. मागे कोण राहिलं बघा आता, तुम्ही चौघ, पण तुला आहे संस्कार, तुम्ही 3 राहत आहे. ठीक आहे, तुमच्यासाठी घेऊ आपण. ओके, हा. तर तोपर्यंत आहे ना तुमच्याकडे शेअर करायला. तर विषय काय होता, हा प्लीज झालं की आता मध्ये ब्रेक किती असतो तेवढाच पुरेस आहे. आता ते बंद करा, कोणा वेळ देणारच आहे. बेसिकली तिथं आता काय आपण सध्या नोट्स मध्येच नाहीये, त्यामुळे ओपन करून उपयोग नाही. तर याच्याकडे सूर्याकडे एनर्जी आहे आणि एनर्जी बद्दल आता कोण बोलणार, न्यूटन सर बोलणार आहे. तर ते काय म्हणते, प्रकाश म्हणजेच लाईट ना, बरोबर आहे ना. म्हणजे असे काय म्हणतील, तर ते म्हणतील एनर्जी ऑफ सन म्हणा किंवा लाईट म्हणा, बरोबर आहे की नाही. लाईट इज अवेलेबल in the
फॉर्म ऑफ स्मॉल पार्टिकल्स किंवा टायनी पार्टिकल्स, किंवा असं म्हटलं तर चालेल द एनर्जी ऑफ सन that they travel in the form of small or you can say tiny particles. सूर्यापासून येणारी एनर्जी किंवा तिथून जाणारी एनर्जी कुठल्या फॉर्मॅट मध्ये असतं? छोट्या छोट्या कणांच्या फॉर्मॅट मध्ये असते. असं कोण बोलतंय? न्यूटन सर बोलतोय. आता इमॅजिन करा की मी न्यूटन सर आहे, तुम्ही जगातले सगळे बाकीचे सायंटिस्ट आहात, आणि मी जर म्हटलं सूर्यापासून एनर्जी ही कणांच्या स्वरूपात असते, असं म्हटल्याबरोबर तुम्ही लगेच मला क्रॉस क्वेश्चन करणार, कसले कण, कसले पार्टिकल? मग तुमचं सगळं लक्ष आता कशाकडे झालं? मग पार्टिकल म्हटलं की पार्टिकलचे म्हणजे काय कॅरेक्टरिस्टिक असतील? तर पार्टिकल म्हटलं की त्याला काही ना काही साईज आली, मास आलं, त्याचं नेचर आलं, बरोबर आहे की नाही? मग लगेच न्यूटन सरांनी, आता तुम्ही क्वेश्चन विचारा म्हणजे न्यूटन सरांनी काही होमवर्क केलेलं नव्हतं का? त्यांना माहित नाही का समोर जगातले सगळे बाकीचे सायंटिस्ट आहेत म्हणून? मग न्यूटन सर म्हणतात की हे जे सगळे पार्टिकल्स इतके लहान आहेत, इतके टायनी आहेत की त्यांना जवळजवळ त्यांना आपण म्हणू शकतो मासलेस म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? इतकं निग्लिजिबल मास आहे त्याचं की जवळजवळ त्याला मास नाही असं त्याने नाव. दुसरी गोष्ट, इलास्टिक नेचर आहे म्हटलं. त्याचं कसलं नेचर आहे? मग इलास्टिक म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं इलास्टिसिटीच्या सगळ्या प्रॉपर्टीज त्याला लागू केलं त्यांनी. मग एवढं केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे सगळे जे पार्टिकल्स आहेत ना, हे ऑलवेज यांचं मोशन स्ट्रेट असतं. म्हणजे इथून जर एनर्जी बाहेर पडली तर ती सरळ जाणार ना. म्हणजे पार्टिकलचं मोशन कसं आहे? स्ट्रेट लाईन मध्ये आहे. आणि तिसरी गोष्ट, मग ह्या पार्टिकलची स्पीड कशी आहे? तर या पार्टिकलची स्पीड आहे फायनाईट. म्हटले फायनाईट, याचा अर्थ त्यांची स्पीड काहीतरी आहे, भली मोजता आले नाही पण मोजता येऊ शकते. कारण तुम्हाला माहिती असेल गॅलिलिओच्या अगोदरचे सायंटिस्ट म्हणत होते लाईटची स्पीड किती आहे? इन्फानाईट, मोजता येत असं म्हणायचे. पण न्यूटन सर काय म्हणले? फायनाईट आहे, मोजता येते पण किती आहे माहिती नाही. दुसरी गोष्ट, मग बाकीचे सायंटिस्ट पुन्हा क्रॉस क्वेश्चन करणारच आहेत. ओके ठीक आहे बाबा, पार्टिकलच्या फॉर्म मध्ये ते पार्टिकल सरळ जातात, खूप छोटे असतात, जवळजवळ त्यांना मास नसतो वगैरे वगैरे. पण लाईट किंवा एखादा ऑब्जेक्ट आपल्याला दिसतो का? मग तेव्हा न्यूटन सर म्हणतात की समजा हा ऑब्जेक्ट आहे, याच्यावर लाईट इन्सिडेंट झाली म्हणजे ज्याच्यावर पार्टिकल पडले ना, मग त्याचं रिफ्लेक्शन होतं म्हणजे ते पार्टिकल बाउन्स बॅक होतं. ते पार्टिकल त्या मीडियमवरून रिटर्न फिरतात आणि आपल्या डोळ्यावरती म्हणजे आपल्या रेटिनाच्या आतमध्ये जातात, तेव्हा तो पार्टिकल आपल्याला दिसतो, म्हणजे ऑब्जेक्ट आपल्याला दिसतो. मग ऑब्जेक्ट दिसण्यासाठी पार्टिकल कुठे जावं लागतात? आपल्या डोळ्यात जावं लागतात. ठीक आहे बाबा म्हणले, हे बी सरांचं खरं असेल. मग दुसरा सायंटिस्ट उठला, तो म्हणला ठीक आहे पण लाईटचे आम्ही वेगवेगळे कलर बघतो का? तेव्हा इंद्रधनुष्य दिसत नव्हतं का? तेव्हा दिसतच होतं ना. मग सायंटिस्ट लोकांनी विचारलं असेल की लाईट ही वेगवेगळ्या कलर मध्ये कशी काय असते? तर न्यूटन सरांनी तिथेही सांगितलं की म्हटले पार्टिकलची साईज वेगवेगळी असली की कणांची साईज वेगवेगळी, म्हणजे कलरची साईज कलर वेगळे, म्हणजे कलर इज डिपेंड ऑन साईज ऑफ पार्टिकल. पार्टिकलची साईज आणि कलर हे रिलेटेड आहे. म्हणजे लहान मोठे पार्टिकल असतात, सगळे पार्टिकल एका साईजचे नसतात आणि पार्टिकलच्या साईज वर काय डिपेंड असतं? कलर. म्हणजेच त्याने सांगितलं कलर ऑफ लाईट इज डिपेंड्स ऑन साईज ऑफ पार्टिकल, असंही त्यांनी सांगितलं. बट ठीक आहे बाबा, लोकांनी याच्यावर पण विश्वास ठेवला. पण पुन्हा एखादा शहाणा सायंटिस्ट उठला, तो म्हणला बरं ठीक आहे पण एक फिनॉमिना मला सांगा बरं. न्यूटन सर म्हणले कुठला? ते म्हणले सायमल्टेनियसली रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन, एकाच वेळी रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन. आपण रेडिएशन घेतलंय की नाही? रेडिएशन मध्ये 3 गोष्टी, ऍब्सॉर्प्शन, ट्रान्समिशन आणि रिफ्लेक्शन झाले ना? झाले की नाही? मग मला सांगा एकाच वेळेस लाईट, एक एक्झाम्पल घेतो मी, एक्झाम्पल नीट बघा. समजा हा एक सरफेस आहे, याच्या खाली वेगळं मीडियम आणि वरती वेगळं. समजा इथं लाईट इन्सिडेंट झाली तर तुम्हाला लोकांना माहित आहे याच्यातली काही लाईट ही रिफ्लेक्ट होते, काही लाईट रिफ्लेक्ट झाली, इकडे तुम्ही म्हणणार रिफ्लेक्शन म्हणणार, आणि काही लाईट इकडे आली रिफ्रॅक्ट झाली.
म्हणजेच एकाच वेळी रिफ्लेक्शन पण झालं आणि रिफ्रॅक्शन पण झालं, हे माहिती आहे ना आपल्याला. याला म्हणायचं सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. मग आता ह्या प्रश्नाचं उत्तर न्यूटन सरांनी कसं द्यायचं? ते म्हणणार का की एक पार्टिकल होता, तो तुटला आणि थोडा पार्टिकल इकडे गेला आणि थोडा इकडे गेला, बरोबर आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ काही प्रश्नांची उत्तरं न्यूटन सरांना देता आली, काही प्रश्नांची उत्तरं न्यूटन सरांना देता आली नाहीत. मग काही प्रॉपर्टी, फॉर एक्झाम्पल लाईटचा जो रस्ता आहे तो स्ट्रेट आहे, स्ट्रेट आहे, कारण त्या काळामध्ये कोणाला दिसत होतं लाईट स्ट्रेट जाते? ते साधं आपण घराची खिडकी उघडली तर लाईट स्ट्रेट करताना दिसतात आपल्याला. आपल्या छपरामधून जे काही कवडस म्हणतो आपण, तुम्ही बघितलं असेल, जुन्या काळात काही पत्रेच नव्हते, तर बऱ्यापैकी आजही खेड्यामध्ये बऱ्यापैकी छप्पर बनवलेलं असतं. तुम्ही कोकणात गेलात तर कौलार वगैरे असतात, त्याला कुठं ना कुठे एखादा वर्ष ते कौल जर फुटलेला असेल तर ते तुम्ही बघता, तो प्रकाश तसंच सरळ येणार आहे. मग लाईट सरळ जाते हे सर्वसामान्यांना दिसत होतं आणि लगेच लोकांनी ते मान्य केलं. दुसरी गोष्ट, त्या काळामध्ये न्यूटन सरांचा इम्पॅक्ट खूप मोठा होता आणि मग त्या परिस्थितीमध्ये त्यांचं एवढं नाव मोठं, बाकी एवढं संशोधन, त्याचबरोबर एक फिनॉमिनॉन, लाईट स्ट्रेट सरळ दिसत होती आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी लोकांनी हे मान्य केले की बाबा लाईट स्ट्रेट जाते, पार्टिकल नेचर असू शकतं. पण एवढं असताना सुद्धा खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे न्यूटन सरांना देता आली नव्हती. त्याच्यापैकी एक साधं हे सोपं. मग एक ना अनेक अशा बऱ्याच प्रॉपर्टी न्यूटन सरांना, त्याच्यात इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन, सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन, अशा बऱ्याच प्रॉपर्टी न्यूटन सरांना सांगता आलेल्या नव्हत्या आणि त्याच्यामुळं न्यूटन सरांची जी थिअरी आहे ते थोडंफार एक्सप्लेन करू शकत होती, पण लाईट बद्दल डिटेलमध्ये अनालिसिस होतच नव्हतं. आणि मग अशी कंडिशन असताना मग एक सायंटिस्ट येतो आणि न्यूटन सर एवढा ग्रेट सायंटिस्टच्या अपोजिट उभा राहतो आणि तो म्हणतो लाईटचं नेचर हे पार्टिकल नाही, वेव्ह नेचर आहे म्हणतो. आता लाईटचं नेचर वेव्ह नेचर म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की आता वेव्ह नेचर म्हटल्यानंतर मग परत सायंटिस्ट बसलेले आहेत खाली सगळे आणि हा सांगायला लागला सूर्यापासून एनर्जी जे येते ते कुठल्या फॉर्म मध्ये असणार आहे. आता न्यूटन सर पार्टिकल बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन देत होते, आता ह्याला कशाबद्दल द्यावं लागेल? वेव्ह बद्दल द्यावं लागेल. कसल्या वेव्ह, कशा आला, काय होतं, काय सगळं सांगावं लागेल ना. आणि मग बाळांनो नीट लक्ष द्यायचं. आता मग पुढे जातो आणि पुढे मग आपल्या लक्षात येतं मग हायजिन्स वेव्ह थेअरी. आता हायजिन सर आपली थेअरी सांगायचं काम करणार आहे. मग हायजिन सर कुठल्या कसल्या भाषेत बोलतात ते आपण बघूया आणि पुन्हा मग आपल्या हायजिनची थेअरी. तर सगळ्यात साध्या सोप्या भाषेमध्ये परत इथं सूर्याचं असेल ना बाळांनो, सूर्याकडे खूप सारी का असणार आहे आणि मग नीट बघा. आता हायजिन सर सांगणार आहे की बघा सूर्यापासून आपल्याकडे जे एनर्जी येते किंवा एनर्जी ट्रॅव्हल इन द फॉर्म ऑफ वेव्हज, म्हणजे एनर्जी कुठल्या लाईट कुठल्या फॉर्मॅट मध्ये ट्रॅव्हल होते तर ते म्हणतात वेव्हज. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट बाळांनो, त्यावेळेस मेकॅनिकल वेव्ह सगळ्यांना माहित होते ना, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा शोध लागलेला नव्हता. मग नक्कीच बाळांनो त्यांना मेकॅनिकल वेव्हज बोलावं लागेल ना. कसल्या वेव्हज? मेकॅनिकल. मग त्यांनी सांगितलं की लाईट वेव्हज कुठल्या फॉर्मॅट मध्ये ट्रॅव्हल होतात? वेव्हच्या. पण वेव्ह त्या माणसाला जे माहित होतं तेच बोललं. मग आता लाईट जर मेकॅनिकल वेव्हच्या फॉर्म मध्ये म्हणजे वेव्हच्या फॉर्मॅट मध्ये येते कोणापासून? सूर्यापासून आपल्याकडे येते. मग बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला की अर्थ आणि सन याच्यामध्ये कुठला असं मीडियम आहे की त्याच्यामधून लाईट येऊ शकते? कारण बऱ्याच लोकांना हे वाटत होतं की बराचसा स्पेस जो आहे तो एम्प्टी आहे. मग त्यावेळेस हायजिन सरांनी आणखी, जसं न्यूटन सरांनी बऱ्याच गोष्टी अजून केल्या की पार्टिकल असतील, असे पार्टिकल असतील, तसे पार्टिकल असतील, तसं यांनी पण अजून केलं. काय म्हणले की अर्थ आणि सन याच्यामध्ये लुमिनिफेरस इथर नावाचं एक मीडियम आहे म्हटलं, म्हणजे हायपोथेटिकल अजून केलं त्यांनी की असं मीडियम आहे म्हणजे माध्यम आहे. आता आपल्या सगळ्यांना आता माहिती आहे की त्याच्यामध्ये स्पेस, मॅक्झिमम स्पेस कसा आहे तर मॅक्झिमम स्पेस मध्ये व्हॅक्यूम आहे आपल्याला माहिती आहे सगळं. ही जर अर्थ असेल तर अर्थच्या बाजूला जवळपास 400 किलोमीटरचा ऍटमॉस्फिअर आहे ना, बाकी स्पेस कसा आहे सगळा
एम्प्टी आहे, व्हॅक्युम आहे त्याच्यामध्ये. मग बाळांनो त्यांनी असं अज्युम केलं की मधल्या स्पेस मध्ये एक मीडियम आहे, त्यालाही नाव दिलं, आणि त्या मीडियममुळेच आपल्यापर्यंत एनर्जी येते. जर ते मीडियम नसेल तर एनर्जी आली नसती, असं त्यांचं म्हणणं होतं. मग आता ठीक आहे, लोकांनी आता हे आहे असं अज्युम केलं असेल बाबा, ठीक आहे, कारण थेअरी आहे, प्रॅक्टिकल तर प्रूफ नाही त्यावेळेस. आता मुद्दा काय आहे बघा, की मग आता त्यांनी लोकांनी विचारायला चालू केलं की मग लाईटचे वेगवेगळे कलर्स कशामुळे असतील. तर त्यांनी सांगितलं सोपं एकदम साध्या भाषेमध्ये की साईज ऑफ वेव्ह म्हणजेच वेव्हलेंथ ना रे बाळांनो, वेगवेगळ्या वेव्हलेंथच्या वेव्हज असतात, त्याच्यामुळे वेगवेगळे काय दिसायला लागतात, कलर्स दिसायला लागतात. रिफ्लेक्शन कसं होतं, तर एक वेव्ह पडल्यानंतर ती बाउन्स बॅक होते आणि रिफ्लेक्शन होतं, रिफ्रॅक्शन तर रिफ्रॅक्शन असं होतं. पण सगळ्यात मोठा जगातला प्रॉब्लेम राहिला होता तो वेगळाच होता. तो म्हणजे कसा, तर त्या काळामध्ये बाळांनो तुम्हीच इमॅजिन करा की लोकांना सहज कुठून काय सांगता येत होतं, लाईट सरळ जाते, बरोबर आहे की नाही. पण ज्यावेळेस तुम्ही वेव्हच्या भाषेत बोलता त्यावेळेस तुमच्या वेव्ह ह्या झिगझॅग मध्ये असणार ना. मग ही तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम चालू झाला की तुम्ही तर वेव्ह कशा आहेत, वेव्ह स्ट्रेट आहेत का, पण लाईट तर कशी दिसते, स्ट्रेट दिसते. त्याच्यामुळं हायजीन सरांना लोकांपुढे हेही मांडायला खूप प्रॉब्लेम्स. आज आपल्याला माहित आहे की याची फ्रिक्वेन्सी एवढी हाय आहे, त्याच्यामुळे वेव्हलेंथ फ्यू अँगस्ट्रॉम मध्ये असते. अँगस्ट्रॉम म्हणजे 10⁻⁻10 मीटर, आणि ही लेंथ एवढी छोटी आहे की आपल्याला दिसतच नसल्यामुळे ते स्ट्रेट आहे का वाकडा आहे बोलायला पर्यायच नाही. पण त्या काळामध्ये हे खूप जड गेलं. आणि मग हायजीन सरांच्या थेअरीने, आता ऑब्व्हियसली दोघांच्या थेअरी होत्या, थेअरी याचा अर्थ तुम्हाला चांगला कळतो, प्रॅक्टिकल प्रूफ नाही. थेअरी याचा अर्थ असतो हुशार लोकांनी त्यांच्या डोक्याचा वापर करून इमॅजिन करून लोकांसमोर मांडलेल्या गोष्टी असतात थेअरीमध्ये. मग त्याच्यातल्या काही गोष्टी ह्या बऱ्या वाटल्या, खऱ्या वाटल्या, काही गोष्टी, काही जे ऑब्झर्वेशन होते त्याचे उत्तर ते देऊ शकत नव्हते, काहींची उत्तर मिळत होते. मग काही लोकांनी, जे न्यूटन सरांचे फॉलोअर होते त्यांनी पार्टिकल थेअरी मानत होते, जे हायजीन सरांचे फॉलोअर आहेत ते वेव्ह थेअरी मानत होते. पण तरी सगळ्याच जगाला माहित होतं की ना न्यूटन सरांची थेअरी परफेक्ट आहे ना हायजीन सरांची थेअरी परफेक्ट आहे. म्हणूनच बाळांनो त्यांच्यानंतर जवळपास 200 वर्षांनी मग पुन्हा हे सगळे मॅक्सवेल, मॅक्स प्लँक आणि आईन्स्टाईन सर हे सगळे एकत्र, म्हणजे त्यांच्या पिरियडमध्ये मागच्या 100 वर्षापूर्वी मग आपण मान्य केलं ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन, म्हणजे लाईट पार्टिकल नेचर मध्ये पण आहे आणि वेव्ह नेचर मध्ये पण आहे. याचं साधं सोपं उदाहरण, तुम्ही फोटॉनला पार्टिकल म्हणता ना बाळांनो, फोटॉनला काय म्हणता तुम्ही, पार्टिकल म्हणता. पण एनर्जी ऑफ फोटॉन म्हणलं रे, म्हटलं एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल टू म्हणलं की HF म्हणता, एफ फॉर फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कोणाला असते, वेव्हला असते. म्हणजे किती सुंदर कॉन्सेप्ट आहे, लक्षात येतं का. मग काही लोक ज्या वेळेस ह्या सगळ्या गोंधळातून बाहेर काढायचं बघत होते जगाला, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की लाईट हॅज कसलं नेचर बाळांनो, ड्युअल नेचर आहे. म्हणून लाईटचं नेचर कसं सांगितलं त्यांनी, ड्युअल नेचर. आणि मग त्यांनी सांगितलं जर फ्रिक्वेन्सी खूप 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 हाय असेल आणि जर फ्रिक्वेन्सी लो असेल तर हाय फ्रिक्वेन्सीला पार्टिकल नेचर डॉमिनंट करतं. कसलं नेचर, पार्टिकल नेचर डॉमिनंट करतं. याचा अर्थ वेव्ह नेचर नसतं असं नाही, पण मॅक्झिमम प्रॉपर्टीज कोणाच्या दिसतात, पार्टिकल नेचरच्या. आणि लो फ्रिक्वेन्सीला मॅक्झिमम प्रॉपर्टीज काय, वेव्हच्या, म्हणजे वेव्ह नेचर डॉमिनंट करतं. लक्षात आलं का. पण लाईटचं नेचर मात्र कसं आहे, ड्युअल आहे. म्हणजे न्यूटन सरांचंही थोडं बरोबर आहे आणि हायजीन सरांचंही थोडं बरोबर आहे. लक्षात आलं का. आणि मग तुमच्या लक्षात आलेलं असेल की ज्या वेळेस तुम्ही 10th होतात, 10th बाळांनो तुम्हाला रे ऑप्टिक्स होता. काय होता, रे ऑप्टिक्स. याच्यामध्ये रे म्हणजे नेमकं काय होतं, तर जर समजा हा सूर्य असेल आणि याच्यापासून जी एनर्जी ती कुठल्या रस्त्याने आली, तर हा जर रस्ता तुम्ही स्ट्रेट घेतला, कसा घेतला, स्ट्रेट, तर तुम्ही त्याला काय म्हणत होतात, रे म्हणत होता. बरोबर आहे की नाही. रेचा अर्थ होत, रे 10वीला चॅप्टर नव्हता रे तुम्हाला. मग रे मीन्स व्हॉट, तर मी 11वीच्या लेक्चर मध्ये हे अपलोड केलेलं आहे. तुम्ही बघा, व्हॉट इज मीन बाय रे, व्हॉट इज मीन बी, सगळं केलेलं आहे. तुम्ही तिकडे बघणार नसेल तर कोण तुम्हाला घरी येऊन दुसरा कोण शिकवत बसणार. तुम्हाला जावं, भूक लागल्यानंतर आपण जायचं का, ताण लागल्यानंतर आपण चोरीकडे जावं लागेल. पण तुमचं काहीच नाही, काय नाही करायचं नाही, काय नाही, मग कसं ते होणार. तर रे म्हणल्यानंतर काय आहे, तर एक असा रस्ता ज्या रस्त्याने एनर्जी आली, पण तो रे म्हणल्यानंतर रस्ता आम्ही कसा अजून केलेला असतो, स्ट्रेट केलेला असतो.
मग बीम्स काय असतं, तर ज्यावेळेस मल्टिपल रेज एकत्र आम्ही घेतलेले असतात त्यावेळेस त्याला आम्ही काय म्हणत असतो, बीम म्हणत असतो. लक्षात आलं का? आणि तेच रिझन आहे बाळांनो की ज्या वेळेस मग आम्ही ऑप्टिक्स मध्ये येतो, ऑप्टिक्स याचा अर्थ स्टडी ऑफ लाईट, बरोबर आहे की नाही? आणि मग जर ऑप्टिक्सचं नेचर, लाईटचं नेचरच ड्युअल आहे म्हणून चॅप्टर सुद्धा 2 पडतात आपल्याला. त्याच्यापैकी एक असतो रे ऑप्टिक्स तर दुसरा असतो वेव्ह ऑप्टिक्स. आणि म्हणून आपण 12thला अकॉर्डिंग टू महाराष्ट्र स्टेट बोर्ड आपण काय घेतो आता, वेव्ह ऑप्टिक्स घेतो. मग वेव्ह मध्ये न्यूटन सर डॉमिनेट करणार का हायजेन सर करणार? हायजेन सर. आणि रे मध्ये न्यूटन सर. असं बेसिक डिफरन्स राहतो. आणि मग इथून पुढे जे काय आपला प्रवास सुरू होतो तो होतो कोणाच्या म्हणण्यानुसार, न्यूटन सरांच्या का हायजेन सरांच्या? तर हायजेन सरांच्या. मग इथून पुढे आता आपली हायजेन थिअरी असेल. समजलं का सगळ्यांना?